जय महाराष्ट्र मित्रांनो. तर बघू शकता आपण 13 HP पॉवर विडर खोललेलं आहे. याचं गिअरबॉक्स, याच्या क्लच प्लेट बदलायचं. तर कशामुळं, तर या गिअरबॉक्समध्ये ऑइलच राहिलं नाही शेतकरी बांधवांनो. तर यांनी म्हणजे जवळपास मशीन नेल्यापासून ऑइल लेवल चेकच केली नाही. तर तुम्हाला कोणतंही मशीन असू द्या, तुमचं पॉवर विडर असू द्या, बॅक रोटरी असू द्या किंवा पेट्रोल असू द्या, तुम्हाला दोन्ही मशीनचे ऑइल लेवल वेळोवेळी चेक करायचे. कारण काय होतं, क्लच प्लेट याच्या ऑइलमध्ये असतात इथं. परत याच्यामध्ये तुम्हाला ऑइलच भेटलं नाही मशीनला फिरायला, म्हणजे एकदम कोरड्या पडल्या, तर कोरड्या फिरून फिरून त्या सगळ्या काय तुटत्या क्लच प्लेट, काय घासत्यात उघडत्यात, सगळ्या तुमच्या क्लच प्लेट जातात. तर तुम्हाला वेळोवेळी गिअरबॉक्सचा असेल किंवा हे बघू शकता इंजनचा असेल, रोटरचं असेल, बॅक रोटर नसलं तर तुमचं गिअरबॉक्स आणि इंजिन या दोन्हीची ऑइल लेवल तुम्हाला टायमोटायमी वेळोवेळी चेक करायची आहे. एक तुम्ही 10 एकर हाणलं, 5 एकर हाणलं किंवा एक 3-4 दिवसाला म्हणा, असं वेळोवेळी तुम्हाला जसं लक्षात येईल तसं तुम्ही चेक करायचे. ऑइल लेवल भले तुम्ही 4-2 दिवसांनी ऑइल नंतर बदला, पण तुमची लेवल ठेवा. लेवल ठेवल्याने काय होतं, आता क्लच प्लेटमध्ये हे थोडंफार खराब जरी ऑइल झालं तुमचं, 2-3 दिवस तुम्हाला बदलायचं, त्याच्यानंतर जरी बदललं पण लेवल राहिल्यावर एकदम ओल्या राहतात क्लच प्लेट आपल्या गिअरबॉक्समध्ये. तर हे बघू शकता, आज आपण खोललेलं आहे. हे बघू शकता पूर्ण क्लच प्लेट यांच्या घासलेल्या आहेत. हे बघू शकता एका क्लच प्लेटचा तुकडा पडलाय. हे बघा पूर्ण ह्याचं पूर्ण घासून गेलंय. तर ही शेतकरी बांधवांना काळजी घ्यायची आपलं मशीन वापरताना पॉवर विडर. धन्यवाद, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.